सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. नाना पुढे म्हणाले, हिंदुस्तान हा हिंदूंचा देश आहे. इथे हिंदूंनी अपमानित जीवन जगता कामा नये. इथं स्त्रियांची अब्रू सुरक्षित राहावी. माता निर्भयपणे फिरावी. मंदिरात पूजा अर्चा यथासांग व्हाव्यात. तिथले राज्यकर्ते भले मुस्लिम किंवा अन्य असले तरी त्यांच्या राज्यात असलेले हिंदू प्रजाजन सन्मानाने वागू शकले पाहिजेत, जसं आपल्या राज्यात हिंदू आणि मुस्लिम सारख्या सन्मानाने निर्भयतेने राहतात. त्यासाठी तेथील राज्यांवर आपल्या साम्राज्यांचा अंकुश असावा. छत्रपतींचं हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचे पणजोबा बाजीराव पेशवे दिल्लीकडे झेपावले होते आणि दिल्ली ताब्यातही घेतली होती. पानिपतावर गेलेल्या भाऊकाकांचाही हाच विचार होता, पण दुर्दैवाने पानिपतात आपण हरलो. श्रीमंत भारतवर्षावर आक्रमण करणाऱ्या परचक्राचा निवारण करण्यासाठी हिंदुस्थानातून दुसरे कोणीही प्रतिकारास आले नाही. तेव्हा जीवाची बाजी लावून अब्दालीचा प्रतिकार करण्यास शेकडो कोसांवरून उभं ठाकलं मराठी सैन्य. आपण पानिपतात हरलो हे खरं, पण विजयी अब्दाली इथं राहू शकला नाही. आता महादजी बाबांनी बादशहाकडून त्याच्या कारभाराचे हक्क मिळवले. अशा वेळी त्यांना मदत करण्यात आपलं धनीपण आणि आपल्या महाराष्ट्राचं हित आहे. नानांच्या या उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण बोलण्याचं श्रीमंतांना खूप आवडलं. त्यांना उत्साह आला. म्हणाले, आधी सांगितलं असतं तर आम्ही स्वतः उत्तरेत फौजेबरोबर गेलो असतो. नाना म्हणाले, उत्तरेत फौजा पाठवताना खाशापैकी कोणीतरी जा अशी प्रथाच आहे, म्हणून अली बहादरांना यावेळी पाठवलंय. पुढच्या मोहिमेवर तुम्हाला जावं लागणारच आहे. दुसऱ्या दिवशी रात्रीचा प्रहर उलटून गेल्यावर अंधारातून एक व्यक्ती नानांच्या वाड्यात शिरली आणि उजवीकडच्या जिन्याने वर जाऊन तिनं नानांच्या दारावर 3दा सांकेतिक टकटक केली. नानांनी दार उघडून त्या व्यक्तीस पटकन आत घेतलं. तो नानांचा खास मर्जीतला हुशार हेर तात्या काकिर्डे होता. तो मॅलेट साहेबांकडे कारकून होता. आपल्याला इंग्रजी अजिबात कळत नसल्याची बतावणी करत होता. नानांचे आणि त्यांचे बराच वेळ बोलण्याचे चालू होते. नंतर तो अंधारातच गायब झाला. 1.5-2 महिन्यानंतर नित्याप्रमाणे बेलबागेत देवदर्शनासाठी नाना आले असता जोगळेकर भटजींनी तयार करून ठेवलेले पूजेचे तबक आणि फुलांची लहानशी परडी नानांसमोर ठेवली. म्हणाले, आज तात्या काकर्डेंनी पूजेसाठी फुलं पाठवली. त्यांना वाड्याबाहेर जाण्यास मॅल्टन साहेबांची अनुमती नाही. त्यांनी सांगितलं की लाल फुलात अळी असेल पाहून घ्यावी. त्यानंतर 2 दिवसांनीच खंडाळ्याच्या चौकीवरील अधिकाऱ्यांकडून एक माणूस निरोप घेऊन नानांकडे आला. निरोप होता, आपल्या हुकुमाप्रमाणे आज मेणे तपासले. लाल रंगाच्या मेण्यामध्ये छोट्या 2 उखळी तोफा सापडल्या. मेणा पकडून ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी दरबारात मॅल्टन साहेब आपल्या दुभाषासह हजर झाले. जरा रागातच आपल्या दुभाषातर्फे म्हणाले, स्वतः श्रीमंतांनी परवानगी दिली असल्यावर आमचे मेणे चौकात अडवले जातात याचा अर्थ काय? श्रीमंतांनी विचारलं, तुमचे खाद्यपदार्थांचे मेणे कधीपासून येतात? 2 महिन्यापासून. यापूर्वी कधी अडवले होते का? नाही. मग नानाच मध्ये बोलले, मग आजच का अडवावे? आपली धारदार नजर मॅल्टन साहेबांवर रोखून विचारले, त्यात खाद्यपदार्थांऐवजी दुसरं काही नव्हतं? साहेबांनी नजर सोडली. आपण पकडले गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दुभाषास सांगितलं. दुभाषा म्हणाला, मेण्यात वेगळं काही असल्यास साहेबांना माहिती नाही. याबद्दल साहेब पेशव्यांची माफी मागतायत. चौकशी करून दुसरं काही वस्तू असल्यास साहेब ती परत पाठवतील. नाना कडक शब्दात म्हणाले, साहेबांना सांगा एक वेळ माफ केलं जाईल.
पुन्हा अशी आगळीक घडल्यास श्रीमंत तो अपराध समजून पारिपत्य करतील. मॅल्टनचे तोंड उतरलं. टोपी हातात घेऊन श्रीमंतांच्या समोर मान झुकवून तो बाहेर पडला. नानांच्या हाती कारभार असेपर्यंत इथे आपली डाळ शिजणार नाही हे तो पक्के समजला. रामशास्त्रींची तब्येत ठीक नसल्यामुळे हरिपंत त्यांना भेटायला गेले. तिथे अय्याशास्त्री आणि पंत गुरुजीही होते. अय्याशास्त्री हे विद्वान आणि समतोल बुद्धीचे होते. अलीकडे शनिवार वाड्यातील अनेक न्यायनिवाड्यात ते रामशास्त्रींना मदत करीत असत. सर्वांना नमस्कार करून हरिपंतांनी रामशास्त्रींच्या प्रकृतीची चौकशी केल्यावर ते म्हणाले, सध्या ठीक आहे, पण पिकलं पान केव्हा तरी गळून पडणारच. असं म्हणू नये. या राज्याला आपली फार गरज आहे. शास्त्री म्हणाले, पंत, सध्या परिस्थितीत आमची फारशी गरज उरलेली नाही. पंत गुरुजी म्हणाले, बरोबर आहे. आता प्रजा अगदी सुखात आहे. नानांनी प्रजेच्या हितेची कामच तशी केली आहेत, त्यामुळे प्रजा अगदी सुखी आहे. नानांनी पिकाऊ जमिनीचा सारा घेण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि सरकार दोघांनाही फायदेशीर झाले आहे. पुण्यातील व्यापारही अलीकडे वाढला आहे. हरिपंत पुढे म्हणाले, अडते लोकांसाठी वेगळी गणेश पेठ आणि त्यांच्या राहण्यासाठी धर्मशाळा आणि चावडी बांधल्यामुळे मालाच्या खरेदी विक्रीचे काम सोपे झाले. कोकणातून वरी, नाचणी, पोहे, भात घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही खूप वाढली. नानांनी खोपोलीला अन्नसत्र सुरू केल्यामुळे घाटावर येणाऱ्या लोकांची फार मोठी सोय झाली. तसेच तिथे धर्मशाळा, तलाव बांधल्यामुळे लोकांना फार सोयीचं झालं. लहान मोठे तंटेही गावातील पंचायतच निकाली काढते. तसे न झाल्यास, मामलेदार देखील सफल न झाल्यास, सुभेदार या सर्व ठिकाणीही निकाल न झाल्यास तंटा आपल्या न्यायालयासमोर येतो. अय्याशास्त्री म्हणाले, आपल्या पुण्यातच लहान सहान गुन्ह्याची प्रकरणं कोतवालच निकाली काढतो. रामशास्त्री म्हणाले, पण घाशीराम कोतवाल मनमानी आणि जबरदस्ती करतो अशा बऱ्याच तक्रारी कानावर आल्या आहेत. पण प्रत्यक्षात आतापर्यंत आपल्यापर्यंत आल्याशिवाय नानांना अजून काही सांगितलं नाही. बरेच दिवसांपासून नाना गंभीर गुमसुम राहत असल्यामुळे त्यांचा जिवलग मित्र हरिपंत त्यांना बोलते करायचे म्हणून नानांना खोदून विचारल्यावर नाना म्हणाले, पंत, चारही बाजूने येणाऱ्या संकटाच्या चाहुलीने मन अस्वस्थ झालं आहे. नाना, आता कोणतं संकट? उलट सर्वजण म्हणतायत नानांच्यामुळे राज्यात कधी नव्हे एवढी खुशाली आहे. गेल्या 15-16 वर्षांपासून इथे लढाई नाही. शेतीचं उत्पन्न वाढलं आहे, त्यामुळे लोकांचा कल मनोरंजनाकडे लागला आहे. शाहिरांच्या लावण्या, तमासगिरांचे फड जोरात आहेत. मोरोपंतांसारखे कवी काव्यसभा गाजवत आहेत. पंत, हे सर्व खरं आहे, पण हे सगळं सांभाळताना आपली तारेवरची कसरत चालू आहे. एकच अपेक्षा आहे, श्रीमंतांनी कारभार आपल्या हाती घेतला की मी निश्चिंत होईल. पण अलीकडे श्रीमंतांचं मन माझ्याबद्दल साफ नाही. विघ्नसंतोषी लोक श्रीमंतांच्या मनात काहीतरी भरवून देतात. पाटील बाबांना मदत म्हणून होळकर आणि अलिबहादरला उत्तरेस पाठवले, तर मदत तर दूरच, राजकारण करत बसले. पाटील बाबांबद्दलच्या तक्रारीची पत्र येतात आणि पाटील बाबांचे त्यांच्याबद्दल. पाटील बाबांचा समज झाला, मीच त्यांना असं वागण्यास सांगितलं. उत्तरेत असा प्रकार चालू आहे, तर दक्षिणेत टिपून पुन्हा उचल खाल्ली. हैदोस घालण्यात सुरुवात केलेली आहे. नुकतीच बातमी आली आहे, टिपू पुन्हा संस्थानं लुटू लागलाय. संपत्ती लुटणं, अत्याचार आणि धर्मांतराचा पाटा लावला आहे. त्यामुळे टिपूचं पारुपत्य करणं म्हणजे ही मुख्य गरज झालेली आहे आणि आपली बरीचशी फौज उत्तरेत आहे. विचार करत हरिपंत म्हणाले, टिपू, इंग्रज, निजाम आपले शत्रू आहेत. आपण इंग्रजांची मदत घेतली तर निजामही सहाय्याला येईल. नाना म्हणाले, हा विचार माझ्याही मनात आला, पण भीती वाटते.
इंग्रजांच्या बरोबर मिळून टिपूचा काटा निघेलही. नंतर इंग्रज आपल्याला संपवण्याचं राजकारण करेल. एक दिवस हरिपंत म्हणाले, नाना, आता आपले इंग्रजांशी संबंध सुधारले आहेत. तुम्हाला वेचक वस्तू जमवण्याचा छंद असल्याचे माहीत असल्यापासून इंग्रज काही ना काही वस्तू भेटही देतात. असं असताना तुमचं स्वतःचं वेळासगाव इंग्रजांकडून सोडून का घेत नाही? नाना उदास हसले, म्हणाले, पंत, पेशव्यांचे साष्टी सुरक्षित नसताना माझं वेळासगाव सोडवून घेणं मनाला पटत नाही. काशी विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा उभारण्याचं फार मनात आहे, पण तिथल्या मशिदी पाडल्या तर मुसलमान दुखावला जाईल, म्हणून पाटील बाबा काही करू शकत नाहीत. काशीला यात्रेकरूंसाठी वाडा बांधला. शास्त्रानुसार कर्मशा नदीच्या पाण्याचा यात्रेकरूंना स्पर्श होऊ नये म्हणून कर्मशा नदीवर पूल बांधण्याचं काम सुरू केलं. शक्य झालं तर आयुष्याच्या अखेर काशीमध्ये ईश्वर चिंतनात व्यतीत करायची इच्छा आहे. हरिपंत गेल्यावर नानांनी कारकुनाला विचारलं, काही विशेष पत्र वगैरे? कारकून म्हणाला, काशीहून चिठ्ठी आली आहे. त्यात लिहिलं आहे, आपल्या आज्ञेप्रमाणे पुलाचं बांधकाम सुरू आहे, पण प्रयत्न करूनही पाया पक्का बांधला जात नाही. तिथले ज्योतिष आणि शिवशास्त्री वगैरेंचं म्हणणं आहे, पुलाच्या पायामध्ये बळी दिल्यावरच पाया बांधला जाईल. नाही नाही, नाना एवढ्या जोरानं ओरडले की कारकून घाबरला. नाना म्हणाले, ताबडतोब त्यांना पत्र पाठवा. बळी देण्यास नानांची सक्त मनाई आहे. इंग्रजांचे बांधकामाचे शास्त्र प्रगत असल्यामुळे नानांनी त्यांच्या मदतीने पुलाचं बांधकाम पूर्ण केलं. यात्रेकरूंची सोय झाली. श्रीमंतांचा एकाकीपणा कमी करण्याच्या दृष्टीनं नानांनी उत्तम मुहूर्त पाहून समारंभपूर्वक वाजत गाजत सौरमाबाईंचा शनिवार वाड्यात प्रवेश झाला. लगेचच गर्भधारणा विधीही करण्यात आली. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानते. उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.